मित्रांनो, आत्ताच इंडिया वर्सेस न्यूझीलंड ODI सिरीजसाठी इंडियाने आपली टीम जाहीर केलेली आहे. तर चला पाहूया की कोणाला चान्स मिळाला आहे आणि कोणाला टीममधून वगळण्यात आलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की शुभमन गिल हा कॅप्टन असेल, त्यानंतर रोहित आणि विराटला आपण पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. KL राहुल हा विकेटकीपर असेल, श्रेयस अय्यर याचं देखील व्हाईस कॅप्टन म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. व त्याच्या फिटनेसवरती अजूनही चिन्हे आहेत. फिटनेसवरती ठरेल की तो खेळणार आहे की नाही. त्याच्यानंतर वॉशिंग्टन सुंदर असेल, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराजला पुन्हा एकदा चान्स मिळालेला आहे, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, रिषभ पंत हा सेकंड चॉईस विकेटकीपर असेल, नितीश कुमार रेड्डी, अर्षदीप सिंग आणि यशस्वी जयस्वाल ही अशी 15 प्लेयर्सची टीम अनाऊन्स झालेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं, कोणाला चान्स मिळायला हवा होता? आश्चर्याची गोष्ट म्हणजे शमी आणि ऋतुराज गायकवाड यांना चान्स मिळालेला नाही, जे की त्याच्या मागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा, कोणाला चान्स मिळायला हवा होता? धन्यवाद.